आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेकडून उंबर्डे गावात वृक्षारोपण आयुक्त अभिनव गोयल व आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते झाडं लावण्यात आली। आज आपण पर्यावरण दिनानिमित्त मान्य आमदार महोदय यांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर MMRDA आणि विविध संस्था त्याच्यामध्ये रोटरी क्लब, IMA, नीमा, स्कूल्स, कॉलेजेस यांच्या माध्यमातून उंबर्डे अमृतवन या ठिकाणी जवळपास 3000 झाडांचे वृक्षारोपण पर्यावरण दिवसचे औचित्य साधून या ठिकाणी केलेलं आहे। याच्यामध्ये विविध प्रकारची स्पीशीज आणि झाडांच्या समावेश आहेत आणि अर्बन फॉरेस्ट जे कॉन्सेप्ट आहे ते त्याला पूरक ठरणार आहेत। त्याचबरोबर आज पूर्ण KDMC एरियात आपण विविध ठिकाणी विविध संस्थांच्या माध्यमातून आणि पालिकाच्या वतीने आपण वृक्षारोपणच्या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। आता लगेच इथून आपण उंबर्डीचे जे आपला बायोवेस्ट प्लांट आहे तिथे आपण मियावाकी पद्धतीचे प्लांटेशन करतोय। यावर्षी कल्याण महानगरपालिकांनी असं ठरवलेलं आहे की मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण लोक चळवळी करून करायचे, स्टुडंट्स आणि सगळ्यांना इन्व्हॉल्व करून, म्हणून मियावाकी पद्धतीचे असो, स्टॅगर्ड प्लांटेशन असो, रोड साईड प्लांटेशन असो, बांबू प्लांटेशन असो, 1 स्टुडंट 1 ट्रीच्या माध्यमातून प्लांटेशन असो, असे विविध संकल्पना घेऊन आपण पुढे जातोय। आणि हे फक्त एक दिवसाची ॲक्टिव्हिटी न करता एव्हरी मंथ काहीतरी वेगळे ॲक्टिव्हिटीज आपण करण्याचा एक प्लॅन केलेला आहे। त्याचबरोबर शासनाच्या निर्देशाप्रमाणे प्लास्टिक मुक्ती अभियान यावर्षीची मुख्य थीम आहे। त्या आधारेही आपण विविध प्रकारची जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो। आजही ठिकठिकाणी थ्रू डिफरंट ऑर्गनायझेशन्स सायकल रॅलीज, जनजागृती रॅलीज आपल्या शहरात सुरू आहेत। आणि नागरिकांना माझं आव्हान राहील की पर्यावरण बचाव करण्यासाठी आपला जे काही एफर्ट आहे, जे काही छोटा जरी असला तरी आपण प्रयत्न करा। पाणी वाचवण्याचा प्रयत्न करा, पॉल्युशन कमी करण्याचा प्रयत्न करा, कचरा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करा, प्लास्टिक कमी वापरण्याचा आपण प्रयत्न करावा, एनर्जी आणि लाईट जेवढे आपण वाचू शकतो त्याचा प्रयत्न करावा, सोलारवर जिथे जिथे जाऊ शकतो आपण तिथे आपण वैयक्तिकरीत्याने वापर करण्याचा प्रयत्न करा। जिथे आपण पायाने जाऊ शकतो, सायकलने जाऊ शकतो किंवा कार पूल करून जाऊ शकतो तिथेही आपण ऐसी ॲक्टिव्हिटीज करावा जेणेकरून फ्यूल बर्निंग आणि व्हेहिक्युलर पॉल्युशन कमी होणार। आणि आपले लहान लहान एफर्ट्समुळे आपण बोलतो की हर बूंद से घड़ा भरता है, तसेच आपले लहान एफर्ट्समुळे आपलं पूर्ण पर्यावरण संरक्षित राहील। म्हणून कल्याण डोंबिवली चे सर्व नागरिकांना माझा आयुक्त म्हणून आव्हान राहील आणि परत सर्वांना शुभेच्छा। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।